या संदर्भात सांगाल की जो हा क्रायसिस पाहिला जातो अमेरिकेतला, याचा जो महागाईवर किंवा व्याजदर किंवा आता जे बोललं जाते तेलाच्या किमती कमी होतील, तर यावर काय परिणाम होईल एकंदरीत? फार सुरेख प्रश्न आहे. म्हणजे जनरली काय होतं की सगळ्या वाईट न्यूज जेव्हा येतात तेव्हा आपण चांगल्या न्यूजकडे दुर्लक्ष करतो. बरोबर. तर मला असं वाटतं की जर कच्च्या तेलाच्या किमतीत जर घसरण झाली, जी आपण बघितली, $120 आज $100 कच्चं तेल आहे, आणि आपण सर्वात जास्त आपल्या आयातींमध्ये कच्चं तेल हा एक मोठा फॅक्टर आहे. 60 ते 70% कच्च्या तेलाच्या आयातीवर आपले पैसे जातात. $20 जर कच्चं तेल पडलं तर भारताचे दरवर्षी अराउंड $16 बिलियन एवढे वाचतात. तर $16 बिलियन जर माझे वाचले तर डॉलर्स माझे इंडियामध्येच राहतात आणि महागाई माझी कमी होऊ शकते. पेट्रोलचे भाव खाली येतील, डिझेलचे भाव खाली येतील, त्यांना घेऊन जाणारे तरकारी एक्सप्रेस, लॉऱ्या, टेम्पो यांचे भाज्यांचे दर कमी होतील आणि त्यामुळे ओव्हरऑल महागाई कमी होईल. महागाई कमी झाली तर तुमचे व्याजदर खाली येऊ शकतील. व्याजदर खाली झाले तर प्रायव्हेट कंपन्यांना स्वस्तात लोन्स मिळू शकतात, नवीन कारखाने चालू होऊ शकतात, इकॉनॉमी वाढू शकते. तर ह्याचा परिणाम चांगलाच होईल. जर व्याजदर खाली आले, महागाई कमी झाली तर निश्चितच भारताला, अर्थव्यवस्थेला नक्की फायदा होईल. एवढ्याच शक्यता आहे? माझा अंदाज असा आहे की पुढच्या 6 महिन्यात इंटरेस्ट रेट्स खालती यायला सुरुवात व्हायला हरकत नाही. अजून एक क्वार्टर किंवा 2 क्वार्टर तुम्हाला इंटरेस्ट रेट वरती जाऊ शकतात, 25 बेसिस किंवा 50 बेसिस. त्याच्यानंतर मात्र इंटरेस्ट रेट खालती येण्याची शक्यता आहे. बरं, पण हा जो परिणाम असेल संपूर्ण, हा अमेरिकेतल्या क्रायसिसचाच परिणाम म्हणता येईल की कसं? खनिज तेलाचं जे डिमांड सप्लाय इक्वेशन आहे, अमेरिकेमध्ये लोक कमी गाड्या वापरतील, कमी बाहेर जातील, त्यामुळे खनिज तेलाची डिमांड कमी होऊन जाईल आणि त्या कमी झालेल्या डिमांडमुळे भाव खाली पडतील आणि त्यामुळे कच्चं तेल स्वस्त आहे आणि त्यामुळे त्याचा परिणाम भारतावर फायदेशीरच ठरू शकतो. बरोबर. याआधी आपण गुंतवणूकदारांबद्दल बोलत होतो की मार्केटमध्ये हीच वेळ आहे योग्य की गुंतवणूक करण्याची. तर त्या संदर्भात सांगाल की गुंतवणूकदारांनी आता काय करावं, जे नवीन गुंतवणूकदार आहेत त्यांनी आणि जे आता ऑलरेडी मार्केटमध्ये ज्यांनी गुंतवणूक केलेली आहे त्यांनी? 2-3 गोष्टी मला सांगायच्या वाटतात. एक तर म्हणजे जर आता कुठल्या मॉलमध्ये सेल लागला असेल, इन ऑर्बिट कुठलाही मॉल घ्या, 40% डिस्काउंट, 50% डिस्काउंट. जनरली आपण असं करतो की हातात आहेत तेवढे पैसे घेऊन जातो आणि त्या 50% डिस्काउंटचा आपण फायदा उठवतो. बरोबर. मार्केटमध्ये आज 10%, 20% डिस्काउंट चालू आहे. आज शेअर बाजार किमती खाली आल्यात. म्हणजे काय, जो इन्फोसिस तुम्हाला 1 आठवड्यापूर्वी ₹2800 मिळत होता तो आज ₹2300 मिळतोय. जो रिलायन्स तुम्हाला ₹900 मिळत होता तो आज ₹750 मिळतोय. अशा वेळेला जो सूज्ञ गुंतवणूकदार आहे त्यांनी नक्कीच पैसे आत टाकायला पाहिजेत. आणि अशा क्रायसिस नंतर मार्केटची पुढची वाटचाल कशी असते, तर 2001 साली आपण ट्विन टॉवर्सवर अटॅक झाला अमेरिकेत. त्याच्यानंतर सेन्सेक्सची पातळी साधारणतः 2812 ला आली होती. पुढच्या 3 वर्षात सेन्सेक्सनी 84% परतावा दिलाय. त्याच्यानंतरच्या 5 वर्षात 316% परतावा दिलाय. म्हणजे जेव्हा सगळेजण घाबरलेले असतात तेव्हा आपण स्वार्थी व्हायला पाहिजे आणि म्हणून ही वेळ योग्य काय, तर आत्ता पैसे नक्कीच 25% तरी टाकायला पाहिजे. ज्यांच्याकडे ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट आहेत त्यांना या 10% पडझडीमुळे काहीच फरक पडत नाही, कारण त्यांनी जे घेतलेले शेअर्स ते लॉंग टर्म साठी घेतले. जर आपण ट्रेडिंग करणार असू, इंट्राडे आपण जर इन्व्हेस्ट करणार असू, तर मात्र त्यांना फटका बसलाय. आणि त्यामुळे ट्रेडिंग कधी करू नये, शेअर मार्केटमध्ये कायम लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट याच दृष्टीने बघायला पाहिजे. नक्कीच. यानंतर सोन्या चांदीचे जे भाव वाढलेले आहेत त्याबद्दलही चर्चा करूया. त्यात एक फोन आला आपल्याला, लातूरहून बोलतायत नंदकिशोर. बोला नंदकिशोर, काय प्रश्न आहे आपला? हॅलो सर. बोला. तर माझा असा प्रश्न आहे की सोन्याचे भाव भविष्यामध्ये कितपत वाढतील व या आर्थिक मंदीचा शेतीमालावर काय परिणाम होईल भविष्यामध्ये, त्यांच्यावरही काही आर्थिक मंदी ढकलेल शेतीवर? बरं, नक्कीच याविषयी आपण जाणून घेणार आहोत. त्यांच्या म्हणण्यानुसार की सोन्या चांदीच्या भावावर जो आपण आता विषय घेतला काय परिणाम होईल, किंवा शेती अवजारं असतात किंवा शेतीमाल जो असतो त्यावर काय परिणाम होईल. परंतु एक अल्पशी विश्रांती घेणार आहोत इथे. विश्रांतीनंतर या विषयी आपण उत्तर जाणून घेऊयात. तुम्ही पाहत राहा प्रश्नचिन्ह. आपण पाहत आहे प्रश्नचिन्ह. आज आपण चर्चा करतोय अमेरिकेचं जे पतमानांकन घसरलंय आणि त्याचा भारतावर जो परिणाम जाणवतोय, शेअर मार्केटवर जाणवतोय किंवा इतर अनेक गोष्टींवर याचा परिणाम जाणवतोय, देशभरातल्या अर्थव्यवस्थेवर देखील त्याचा परिणाम जाणवतोय. याच विषयी आपण चर्चा करतोय आणि याविषयी चर्चेला तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत सेपियंट वेल्थ ॲडवायझर्स अँड ब्रोकर्स प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर अमित बिवलकर.
तेव्हा तुम्ही या कार्यक्रमामध्ये प्रश्न विचारू शकता, तुमच्या शंका विचारू शकता. त्यासाठी आमचा फोन नंबर आहे 022-66-3388. माफ करा, 022-66-84-3333 या नंबरवर तुम्ही फोन करू शकता. पुन्हा चर्चेला सुरुवात करतोय. सुरुवातीला ब्रेकपूर्वी जाण्याआधी एक जो प्रश्न आला होता तो म्हणजे की सोन्या चांदीचे जे भाव वाढलेत तर त्याचा नेमका काय परिणाम जाणवेल, किंवा ग्रामीण भागातनं जो प्रश्न होता की शेतीची जी अवजार असतात किंवा शेतमालावर याचा काही परिणाम होईल का? मला आठवतं 6 महिन्यापूर्वी आपण जेव्हा प्रश्नचिन्हामध्ये सोन्याबद्दल चर्चा केली होती तेव्हा 17,000-18,000 रुपये सोन्याचा पर 10 ग्रॅम भाव होता. आणि तेव्हा माझं असं म्हणणं होतं की जर कुठे इकॉनॉमिक क्रायसिस झाला किंवा जर कुठे युद्ध झालं तर तेव्हा सोन्याचे भाव वाढतात. आज सोन्याचा भाव 26,000 रुपये पर 10 ग्रॅम आहे. बरोबर. मला असं वाटतं की जोपर्यंत अमेरिकेमध्ये, युरोपमध्ये, ग्रीसमध्ये प्रॉब्लेम्स आहेत तोपर्यंत सोन्याचे भाव हे चढेच राहतील. पण चांदीचं बघायला घेतलं तर चांदीमध्ये भरपूर सट्टा आहे आणि चांदीच्या किमती मला वाटतं की ह्या सगळ्या सट्ट्यांमध्येच अडकलेल्या आहेत. सोन्यामध्ये लोक सेफ हेवन म्हणून जातात. जिथे बाकी फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स मधला विश्वास उडतो तेव्हा लोक सोन्याकडे धावतात आणि त्यामुळे सोन्याचा भाव हा पुढेही 28-29 हजार पर्यंत जाऊ शकतो असं मला वाटतं. कारण या आधीच्या कार्यक्रमामध्ये देखील याच भावांविषयी चर्चा झाली होती सोन्या चांदीच्या. त्यावेळेस आपणच बोलला होता की त्यावेळेस जो भाव होता तो 17,000 होता. तुम्हीच भाकीत केलं होतं 25,000 पर्यंत भाव जाईल आणि तो आज आलाय. म्हणजे नाही, मला हेच वाटतं की सोन्यामध्ये गुंतवणूक ही तुम्ही फिक्स डिपॉझिट मधनं किंवा इक्विटी मार्केटमधनं काढून नाही करायला पाहिजे. तुमच्या टोटल पोर्टफोलिओच्या 5%, 10% मॅक्सिमम सोनं हे गुंतवणूक म्हणून बघायला पाहिजे. दुसरा जो तुमचा प्रश्न होता शेतीमालाविषयी की तिथे त्याच्यावर इम्पॅक्ट काय पडेल, तर आज एक छोटी गोष्ट सांगायची झाली तर एका घरात एक गाय जी रोज 4 लिटर दूध देते, एका वर्षापूर्वी 20 रुपये भाव होता. बरोबर. त्यांना 2 मुलं असतात. आता गव्हर्नमेंटच्या नरेगा स्कीममुळे त्याचे आजी आजोबा आणि आई वडील त्या मुलांचे हे 4घही जण 100 दिवस गव्हर्नमेंटच्या रोजगार हमी योजनेत कामाला लागलेत. मग आता जे 5 लिटर दूध तो शेतकरी रोज देत होता मार्केटमध्ये, त्याच्याऐवजी तो 2 लिटर स्वतःच्या मुलांसाठी ठेवतो आणि 3च लिटर मार्केटमध्ये देतो. दुधाचे भाव बघा 20 रुपयावरनं 38 रुपये पर लिटर झाले. तिथे महागाई 10% नाही 80% वाढली. आणि त्यामुळे शेतीमालावर याचा चांगलाच परिणाम होईल. आपण सगळीकडे अर्बनायझेशन होतंय, बिल्डिंगी बांधतोय, शेत जमीन कमी होते आणि त्यामुळे शेतीमालाचा भाव हा वाढत राहील. माझ्या मते इन्फ्लेशन ऑन फूड आर्टिकल्स, शेतीमालावरचं महागाई ही कायम आपल्याला 9-10% ह्या घरातच दिसेल आणि त्यामुळे शेतकरी जास्त सुखावेल आणि त्यामुळे कंपन्यांनाच फायदा होईल. ती कधीही कमी होणार नाही होणार. पण नक्कीच आता हे जे काही चित्र उभं झालंय अमेरिकेच्या क्रायसिसमुळे, तर ही मंदीची चाहूल म्हणता येईल का? काय म्हणता येईल? एक गोष्ट सांगतो, आधी आपण जर पार्टी केली तर दुसऱ्या दिवशी हँगओव्हर असतो, जास्त खाल्लं तर दुसऱ्या दिवशी ऍसिडिटी असते. अमेरिकेने गेली 50 वर्ष उधळणपट्टी केली, खर्च खूप केलेत, लोन खूप काढलेत आणि त्याच्याचमुळे आज त्यांच्यावर ही परिस्थिती आली. युरोपमध्येही तीच परिस्थिती आहे. पण जर भारताचं आपण उदाहरण घेण्याचं झालं तर 100 रुपये जर एका भारतीयाचा पगार असेल तर त्याच्यातनं ॲव्हरेज भारतीय 34 रुपये वाचवतो आणि 66 रुपयेच खर्च करतो. त्यामुळे भारतावरती याचा आपण काय मंदीचं सावट किंवा काय उशक होता होता काळ रात्र झाली ते अमेरिकेसाठी सत्य आहे, पण भारतासाठी मला वाटत नाही. हा सुकाळ आहे आणि इथे जर आपण पार्टिसिपेट नाही केलं ग्रोथमध्ये तर आपण परत मागे राहू. तर जास्तीत जास्त लोकांनी इन्व्हेस्टमेंटचा या मार्केटमध्ये फायदा घ्यावा अशी माझी त्यांना एक इच्छा आहे. याला